नमस्कार. हिंदू धर्मातील एक गोवंशीय असुर हिंदू साहित्यात त्याचे चित्रण एक कपट राक्षसाच्या रूपात केले आहे, जो आकार बदलून त्याच्या दुष्ट मार्गाचा पाठलाग करतो. महिषासूर हा असुर रंभाचा मुलगा आणि महिषा नावाची महिषासुराची बहीण होती. शेवटी दुर्गा देवीने तिच्या त्रिशूलाने महिषासुराचा वध केला आणि त्यानंतर तिला महिषासुरमर्दिनी ही उपाधी मिळाली, म्हणजेच महिषासुराचा वध करणारी. महिषासुराचा गजासूर नावाचा मुलगा होता. नवरात्र उत्सव महिषासूर आणि दुर्गेमधील या युद्धाचे सांत्वन करतो, ज्याचा शेवट विजयादशमीला होतो, जो त्याच्या अंतिम पराभवाचा उत्सव आहे. वाईटावर चांगल्याचा विजय ही कहाणी हिंदू धर्मात विशेषतः शक्तिवादात खोल प्रतिकात्मक दर्शवते आणि अनेक दक्षिण आणि आग्नेय आशियाई हिंदू मंदिरांमध्ये देवी महात्म्यांना कथन केलेली आहे आणि पुनर्प्रकट केलेली आहे. आदि शंकराचार्य यांनी लिहिलेले महिषासुरमर्दिनी स्तोत्र त्याच्या आख्यायिकेचे स्मरणार्थ लिहिले गेले आहे. महिषासूर हा एक राक्षस होता. हा मदोन्मत्त, उर्मट, उद्धट व कामांध होता. त्याचे वडिलांचे नाव रंभ असे होते. रंभ हे सप्तर्षीमधील एक ऋषी कश्यप यांचा मुलगा होते. ते असुरांचे राजा होते. त्यांनी पाण्यात राहणाऱ्या म्हशीवर प्रेम केले आणि त्यातून महिषासुराची उत्पत्ती झाली असे म्हणतात. यामुळे महिषासूर हा हवे तेव्हा म्हैस अथवा मानवाचे रूप घेऊ शकत असे. संस्कृत शब्द महिष याचा अर्थ म्हैस असा होतो. महिषासूरने ब्रह्मदेवाचे आराधना केली, ब्रह्मदेवाची भक्ती केली व त्यांच्याकडून वर मागितला की कोणीही देव अथवा दानव त्याला मारू शकणार नाही. पण ब्रह्मदेवाने ते नाकारले. मग उन्मत्त महिषाने असा वर मागितला की त्याचा वध फक्त एक दैवी शक्ती असलेल्या एका स्त्रीच्या हातून होईल, जिला 4 पेक्षा जास्त हात असतील. ब्रह्मदेवाने त्याला वर दिला. त्या वरामुळे तो उन्मत्त झाला व देवांना त्रास देऊ लागला. त्याने इंद्रपद बळकावले. शेवटी ब्रह्म, विष्णू, महेश यांनी एका शक्तीची उपासना केली असता यज्ञकुंडातून एक कुमारिका वयातील शक्तीची निर्मिती झाली. तिला सर्व देवांनी एक एक शस्त्र दिले असता त्या दैवी शक्तीला 18 हात तयार झाले. प्रत्येक हातात शस्त्र घेऊन देवाने दुर्गेची निर्मिती केली, जे पार्वतीचेच एक रूप समजले जाते. महिषासुरापाशी मोठे सैन्य होते व त्याने देवाशी युद्ध करण्यापूर्वी आपले चिरुक्ष, बशकल व चामर हे सेनापती देवीशी युद्ध करण्यास पाठवले. त्यात या सर्वांचा देवीने पराभव व वध केला. त्यानंतर महिषासुराने अनेक रूपे धारण केली. देवीशी महायुद्ध आरंभले. सह्याद्री पर्वतरांगेत 7 शिखरांवर देवीने युद्ध केले. हे युद्ध 9 दिवस चालले. देवीने महिषासुराचा त्रिशूळाने शिरच्छेद करून महिषासुरमर्दिनीचे नाव धारण केले. देवीने महिषासुराचा वध सप्तशृंगगडावर केला असं आपण बहुतेक ठिकाणी ऐकतो आणि वाचतो. असंच आपण बहुतेक ठिकाणी चुकीचं आहे, कारण देवीने महिषासुराचा वध केल्यानंतर तेथे विसावा घेतला. खरं तर नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात एक कुंदलगाव म्हणून एका गावात छोट्याशा टेकडीवर देवीने महिषासुराचा वध केला आहे. त्रिशूळाने महिषासुराचा शिरच्छेद केला असता या ठिकाणी धड व शिर वेगवेगळे झाले पाहायला मिळते. हे युद्ध 9 दिवस चालले, पण ऋषीगणातील असलेले वंशज म्हणून महिषासूर देवीला शरण गेला व लोक उपकारासाठी पुन्हा शक्तीच्या स्व आनंदाने व स्व इच्छेने देवीने पुन्हा महिषासुराला वरदान दिले की तू तो गाव शिवलाल व गाव कुसाला राखणदार म्हणून गुप्त कार्य करी आणि माझा धाकला भाऊ म्हणून लोक मानतील. कोणीही देवी देवता त्याच्या कार्यात बाधा टाकणार नाही. त्याच्या कार्यात त्याच्या शक्तीपुढे कोणी देवी देवता त्याची बराबरी करू शकणार नाही. वेळेप्रसंगी त्याच्या कुळातील व देवगणातील दैवी शक्ती त्याचा उद्धार करेल.
बरेच दिवस लोटले, पण देव असो की मानव थोडी सवलत भेटली की त्याचा अहंकार वाढतो. कितीही केलं तरी महिषासूर असूरच. एका जनावराचं त्याचा गर्व वाढला की मी स्वतः आदिशक्तीचा भाऊ आहे आणि कोणी देवी देवता माझी बराबरी करू शकत नाही. महिषासूर आपले कार्य विसरून असुर गतीत आला पाहिजे. तेव्हा आपले रूप पलटून त्याने पुन्हा एकदा गाव शिवावरील प्राणीमात्रांना छळायला सुरुवात केली. पीक पाणी शेतमालाची उद्ध्वस्त सुरू केली. देवीच्या सांगण्यावरून भूतांचा अधिपती वेताळाने महिषासूरला धडा शिकवण्याची इच्छा व्यक्त केली असता देवीने मान्य केले. वेताळाने एका गवळ्याची म्हशी राखणारं रूप धारण केले. डोक्यावर कडब्याच्या भारा घेऊन चालला असता महिषासूर त्याला आडवा आला. गवळी रूपी वेताळाने त्याला समजावले की आमचे राखणदारी करणं सोडून तू आम्हाला त्रास देऊ नको, अन्यथा मला आडवा गेला तर माझ्या रागाला सामोरे जाशील. आणि उन्मत्त झालेल्या महिषासुराने त्याला 2-2 हात करण्यास ललकारले. त्याचं गर्वहरण करण्याची वेळ आली होती. महिषासूरने गवळ्याला धडक मारली, पण धडक मारता क्षणी तो मूर्छ होऊन पडला. वेताळ हसू लागला. महिषासुराचा गर्व हरण झाला व मूर्छेने ग्रासलेला महिषासूर देवीचा धावा करू लागला. त्या ठिकाणी 18 भुजा अवतारी आदिमाया शक्ती प्रकट झाली व वेताळास सांगितले की महिषासूरला उपदेश देऊन सनात करावं व त्याला सणमार्गी लावावं. वेताळाने आपले मूळ रूप प्रकट केले व महिषासुराला कर्णबीज मंत्र देऊन उपदेश दिला व देवकार्यात सदैव देवाचा दर्जा देऊन महिषासुराला एक नवीन अवतार दिला. महिषासुराचा अंत होऊन एक रेड्याच्या प्रतिकृतीतील एका खडकातून शिंगाला वाकडं, डोळ्याला गारुळं, पोटाला ढेबरा, शेपीला चौरा आणि शेंदुरी मूर्ती प्रकट झाली. वेताळाने व देवीने त्याला म्हसोबा नाव दिले. वेताळ म्हसोबाचे गुरु झाले. या कुंदल गावात म्हसोबाला 2 प्रकारे पूजण्याची प्रथा चालू झाली. एक गाव शिवावर आणि दुसरं शेताच्या बांधावर. शिवाची व जमिनीची राखण करून भक्तांचे दुःख निवारण्याचे कार्य म्हसोबाने हाती घेतले. कुंदल गावात टेकडीच्या लगत नदीमध्ये एका शेतीच्या बांधावर म्हसोबाला उपदेश मिळाला म्हणून हे ठिकाण म्हसोबाचे मूळ ठिकाण मानले गेले. पण या ठिकाणी उपदेश मिळाला त्या ठिकाणी जलदेवता म्हणजेच 7 आसरा कुमारी, धनदा, नंदा, विमला, मंगळा, बला, लक्ष्मी अदृश्य रूपात उपस्थित होत्या. त्यांनी वेताळाकडे मागणी केली व आम्हालाही वर द्या असे सांगितले. तर त्यांनीही असा वर दिला की जिथे जिथे म्हसोबाचे प्रतिष्ठान केले जाईल त्या त्या ठिकाणी तुमची देखील प्रतिष्ठापना करून पूजा करण्यात येईल. सुवासिनी व लहान बालके, कुमारिका यांच्यावर नेहमी कृपादृष्टी असेल. आजही आपण कुंदल गावात गेलो असता गावालगत टेकडीवर म्हसोबाचे मंदिर व शेजारी सप्तशृंगीचे मंदिर पाहायला मिळते. म्हसोबाचे मुख फक्त शिर मंदिरात आहे व ते वणीगडाकडे तोंड करून आहे आणि बाकीचे धड मंदिराबाहेर बघायला मिळते.